मराठी या चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर आजची रेसिपी मी बनवणार आहे शेजवान फ्राईड राईस। लहान मुलांना आवडणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आज मी बनवणार आहे। कधी कधी लहान मुलांना भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, तर कधी कधी आपण वेगळे असे पदार्थ बनवायला पाहिजे। त्यासाठी मी आज ही रेसिपी बनवणार आहे। चल तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे तांदूळ शिजवून घेतलेला आहे। उरलेल्या भाताचं पण आपण बनवू शकतो। इथे मी हिरवी कोबी, शिमला मिरची, कांदा, अद्रक लसूण कापून घेतलेला आहे आणि उभी मिरची एवढं सगळं घेतलेलं आहे। चला तर आपली शेगडी तापलेली आहे, आपण त्याच्यात पॅन ठेवून पॅन गरम झाला तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम झालेलं आहे। त्यात आपण अद्रक लसूण कापलेला आहे तो टाकून घेऊ। चांगलं भाजून घ्यायचं आहे, मस्त तळून घ्यायला पाहिजे। त्यात मिरची टाकायची, थोडे कमीच घेतलं आहे, जसं आपल्याला आवडतं तसं आपण घेतलं तरी चालेल। तिखट हव्यासाठी लाल मिरची पावडर टाकलं तरी चालेल, तिखट आवडत असेल तर। आता इथे आपण कांदा टाकला, एक कांदा कापलेला आहे इथे। कांदा चांगला लाल होऊ द्या। त्याच्यात शिमला मिरची आणि कापलेला कोबी टाकून घ्यायचं। मस्त परतून घ्यायचं। अर्धा मिनिट याला झाकण मारून ठेवू आपण, थोडेसे शिजले पण पाहिजे। अर्धा मिनिट झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण शेजवान आपण थोडंसं मीठ, थोडीशी हळदी पावडर, थोडीशी मिरची पावडर टाकली, शेजवान मसाला, तयार झालेला आहे आपला शेजवान फ्राईड राईस। शेजवान राईस